ओम साईराम. मी प्रियंका. आजपासून आपण श्री साई सच्चरित्रातील नित्य उपासनेसाठी असणारा अध्याय 11वा आणि अध्याय 15वा वाचणार आहोत. हे दोन्ही अध्याय मी मराठीमध्ये वाचणार आहे, म्हणजे एखादी गोष्ट सांगितल्यासारखे सांगणार आहे. या संस्कृत मूळ अध्यायाचे मराठी अनुवाद लेखक स्वर्गीय लेफ्टनंट कर्नल मु. ब. निंबाळकर यांनी केला आहे. अध्यायाचे वाचन सुरू करण्यापूर्वी आपण थोडेसे बोलणार आहोत. हा चंचल भयानक संसार सागर कसा तरुण जावा व त्यासाठी ईश्वर प्रचिती आणि ईश्वरी कृपा प्रसाद कसा मिळवावा याचे मार्गदर्शन अध्याय 11वा व अध्याय 15वा यामध्ये आहे. सत्संग व संत सेवा करून प्रपंच करीत असतानाच पूर्वसंचित योगाने ज्यांना श्री साईंच्या चरणांचा ध्यास लागला व ज्यांची बाबांवर अतिशय प्रेम करण्याची बुद्धी पूर्व पुण्याईने झाली, त्यांना शाश्वत साई कृपेचा प्रसाद परमार्थ साधनात मिळाला व साई भक्त म्हणून तो प्रपंचात सावधान व्यवहारी चौकस राहिला व प्रपंच आणि परमार्थात दोन्हीकडे सुख संमिती लादेल अशी त्यांची अवस्था झाली. बाबांचा निधिध्यास घेऊन साई भक्तांचे मन उन्मन झाले आणि चित्त चैतन्यात समरस होऊन सर्व चिंता बाबांच्या आशीर्वादाने नाहीशा झाल्या. याची प्रचिती साई सच्चरिताच्या 11व्या व 15व्या अध्यायाच्या पारायणाने मिळते. आता बाबांच्या आशीर्वादाशिवाय या जगात दुसरी कोणतीही वस्तू शाश्वत नाही. बाबांच्या वैश्विक प्रेमानेच अविद्येचा नाश होतो. जो बाबांना अनन्य भावाने शरण गेला, त्यांना प्रेमदान करू लागला, त्याला जा होईल तुझे कल्याण हे बाबांचे अतर्क्य विधान प्राप्त झाले. फिकिर न करी जा यत्किंचित दुनिया में अपना अल्लाह ही अल्लाह है, देईन तुझला मस्त अल्लाह भला करेगा असे बाबा भक्तांकडून दक्षिणा घेऊन म्हणतात. ही दक्षिणा पैशाची नसते, तर साईच्या आणि साईवरच्या बिनशर्त प्रेमाची आणि साईनाम साधनेची असते. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, हा सिद्धांत साई कृपेने सिद्ध होतो. मग मिळवण्यासारखे चिंता करण्यासारखे आपल्याकडे काहीच शिल्लक उरत नाही. भक्तांचा पापक्षय व पुण्य संचय व्हावा म्हणून बाबा भक्तांकडून दक्षिणा घेतात आणि दमन दान दया ही उपनिषदातील दीक्षा बाबा भक्तांना देतात. शाश्वत देण्यासाठी बाबा भक्तांना आधी अशाश्वत गोष्टी देतात. देताना आणि घेताना बाबांचा हिशोब काटेकोर असतो. एकही पैसा जास्त नाही कमी नाही. मौली साहेब व साई हे निराळे नाही हे या हिशोबातून समजते. बाबांचे अंतसाक्षित्व आणि सर्व विश्व व्यापकत्व म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल हे सर्व भक्तांना कळते. बाबांनी मनात आणल्यावर होनी की अनहोनी व अनहोनी की होनी असे होते. ही बाबांची अतर्क्य ईश्वरी लीला प्रत्येक साई भक्ताला मोहून टाकते व निष्पाप भक्तिभाव अधिक बळकट व संपन्न होतो. हेच मानवी आयुष्याचे सार्थक्य होय. बाबांच्या लीला साई कृपा कैसी होते याचा अनुभव ज्या जीवनात येतो ते जीवन संपन्न होय. हा बोध साई सच्चरितातील 11व्या व 15व्या अध्यायाच्या अभ्यासातून होतो. 15व्या अध्यायाचे मुख्य सूत्र भक्ती मुक्ती सौख्य शांती आणि निज विश्रांती सकळिका हे साई आराधनेचे शाश्वत फळ आहे. हे या 15व्या अध्यायाचे मुख्य सूत्र आहे. ज्यांची पुण्याई फळाला आली त्यांनाच साई सेवेची गोडी लागली, त्यांना त्रिविध ताप बाधला नाही
आणि प्रपंचातील वैभवाबरोबरच परमार्थ साधनेही घडली. हा अनुभव एकट्या दुःख्याचा नाहीये, तर हा पूर्ण विश्वाचा आहे, वैश्विक आहे. त्या अनुभवाला अपवाद नाही. जो भक्त भला आहे किंवा बुरा आहे, त्या सर्वांवर बाबांची कृपा आहेच. साई माऊली जवळ भेदभाव नाही. सर्व भक्त ही बाबांची लेकरे आहेत आणि लेकराने मातेला कितीही त्रास दिला तरी साई माऊली पोपत नाही. बाबा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठीच शिर्डीत बसलेले आहेत व भक्त कल्याणासाठी ते विश्वाचा संचार करीत आहेत. बाबांच्या भक्तीत ढोंग, देखावा, नाटकीपणा, पोशाखीपणा हे अवडंबर आपल्याला नकोच. भोळ्या भावाची भक्ती बाबांना खूप आवडते. प्रेमाव्यतिरिक्त आपण बाबांना काहीही देऊ शकत नाही. म्हणून दासगणूंना बाबा म्हणतात, जातोसी कुठे ऐसा सजुनी. ज्याची अंतशुद्धी झाली त्याला बाह्य पोशाखी बदलाची गरज नाही. हा बोध बाबा 15व्या अध्यायात देतात. पाजी यास चहाचे प्याले भले भरले साखरेचे, असे म्हणून साई कृपेची मधुर फळे बाबा भक्तांना देतात. बाबा आणि भाबडा भक्त यांचे अतूट नाते बाबांच्या शब्दात कुठेही जा दुनियेवर मी तो तुम्हा बरोबर असे व्यक्त होते. बाबा म्हणतात, मी तुमच्या हृदयात आहे. त्याचे चिंतन मनन करा, त्याला नमस्कार करा आणि मग बाबा आपल्याला आशीर्वाद देतात. तुम्ही कोणी कुठेही असा, भावे मज पुढे पसरिता पसा, मी तुमच्याही भावासरीसा रात्रंदिसा उभाच. आता अध्याय 11वा आपण वाचन करीत आहोत. अध्याय 11 श्री साई महिमा वर्णन. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देखील नमस्कार, श्री गुरु महाराजांना माझा नमस्कार, श्री कुलदेवतेला नमस्कार, श्री सीता व श्री रामचंद्र यांना माझा नमस्कार असो आणि श्री सद्गुरु साईनाथांना माझा नमस्कार असो. आता मागच्या कथांची संगती अशी आहे. बाबांचे अरुंद फळीवर झोपणे, कोणालाही न दिसता चढणे आणि उतरणे असे त्यांचे न कळणारे कौशल्य होते. हिंदू असो किंवा मुसलमान असो, दोघांनाही एकसारखीच वागणूक होती. ज्यांचे जीवन काळाचे निरीक्षण झाले ते हे शिर्डीच्या लोकांचे पूज्य दैवत होते. आता वाटते की हा गोड कथांनी सजवलेला 11वा अध्याय दृढ भाव धरून श्री साईंच्या चरणी व्हावा. यामुळे बाबांच्या सगुण रूपाचे ध्यान घडेल. रुद्राचे म्हणजे यजुर्वेदातील रुद्राध्याय नावाच्या प्रसिद्ध मंत्रगटाचे, त्याला रुद्र म्हणतात, रुद्राचे 11 वेळा पारायण घडेल. बाबांच्या पंचमहाभूतावरील सत्तेचा पुरावा सापडेल आणि त्यांचा महिमा कळेल. इंद्र, अग्नी, वरुण बाबांच्या शब्दांना कसे मान देत असत याची आता थोडक्यात माहिती करून घेऊया. श्रोत्यांनी लक्ष द्यावे. साईबाबांचे सगुण रूप म्हणजे मूर्तिमंत पूर्ण वैराग्य व अनन्यपणे भक्ती करणाऱ्यांचे विश्रांती स्थान होय. ते आपण मनात प्रेमपूर्वक आठवूया. गुरुचे वाक्य हेच फक्त खरे मानणे, याचे त्यांना बसायला आसन देऊया आणि सर्व कामनांचा त्याग करणे व संकल्पाने त्यांचे पूजन करूया. प्रतिमा स्थंडिल, अग्नी, तेज, सूर्यमंडळ, उदक व द्विज या 7ही पूजा स्थानापेक्षा गुरुराज हे श्रेष्ठ आहेत. त्यांचे अनन्यपणे पूजन करूया. अनन्य भावाने चरण धरले असता गुरुच काय परब्रह्म सुद्धा हालेल इतकेच गुरुपूजेचे आश्चर्य आहे. गुरुभक्तांनी त्याचा अनुभव घ्यावा. पूजा करणारा जोवर साकारू म्हणजे देहाचे भान असलेला असतो तोवर त्याला गुरु ही देहधारीच लागतो. निराकारास म्हणजे ज्याच्या देहाचे भान विसरलेला पूजक, निराकारू म्हणजे देहधारी नसलेला गुरु लागतो, असा शास्त्रांचा निर्णय आहे. सगुणाचे ध्यान केल्याशिवाय भक्तिभाव कधीच प्रकट होत नाही आणि जोवर सप्रेम भक्ती घडत नाही तोवर मनाची कळी उघडत नाही. उमलल्याशिवाय केवळ कळीला वास नसतो, फुलातील मधही नसतो.
आणि मग भुंगा देखील तेथे क्षणभर सुद्धा थांबत नाही. रूप गुण संपन्न म्हणजेच साकार व रूप गुण शिवाय म्हणजेच निराकार. दोन्ही एकमेकांपासून भिन्न नाही. साकार व निराकार एकच. गोठले तरी ते तूपच. घट्ट झाले आणि वितळले तरी त्याला आपण तूपच म्हणतो. ब्रह्मदेवाने सगुण व निर्गुण दोन्ही एकत्र करून मिसळून टाकले आहेत. डोळे भरून ज्याला पाहता येते, ज्याच्या पायी डोके ठेवता येते, जेथे ज्ञान प्रत्यक्ष भेटून मिळण्याची सोय असते, त्या ठिकाणी आवड उत्पन्न होते. ज्याच्या बरोबर प्रेमाच्या गोष्टी करता येतात, याची गंध व अक्षता लावून पूजा करता येते, म्हणून सगुण साकार व्यक्ती पाहिजे. निर्गुणापेक्षा सगुणाचे आकलन होणे निर्गुणापेक्षा सगुणाचे आकलन होणे खरोखर फार सोपे असते. सगुणाचे प्रेम दृढ झाले की निर्गुण आपोआप समजले जाते. भक्तांना निर्गुण समजावे म्हणून बाबा अनेक उपाय योजत असत. ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला दूर बसवीत आणि बऱ्याच काळपर्यंत आपले दर्शन घेऊन देत नसत. एकाला शिर्डीच्या बाहेर दूर पाठवी, एकाला शिर्डीत एकांतात कोंडून ठेवी, तर एकाला वाड्यात अडकून ठेवीत आणि त्याला पोथी वाचण्याचा नेम सांगत असत. हेतू हा की वर्षानुवर्ष असा अभ्यास झाला म्हणजे निर्गुण रूपाचे आतुरतेने सतत चिंतन वाढे आणि बसले असताना, झोपले असताना आणि जेवण करीत असताना त्यांच्या मनाला बाबांचा सहवास जडेल. भक्तांना निर्गुण समजावे म्हणून बाबा अनेक उपाय योजत असत. ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला दूर बसवीत आणि बऱ्याच काळपर्यंत आपले दर्शन घेऊ देत नसत. एकाला शिर्डीच्या बाहेर दूर पाठवीत, एकाला शिर्डीत एकांतात कोंडून ठेवीत, तर एकाला वाड्यात अडकून ठेवून पोथी वाचण्याचा नेम देत असे. हेतू हा की वर्षानुवर्षे असा अभ्यास झाला म्हणजे निर्गुण रूपाचे आतुरतेने सतत चिंतन वाढेल आणि बसले असताना, झोपले असताना आणि जेवण करीत असताना त्यांच्या मनाला बाबाचा सहवास घडेल. आपले हे शरीर नाश पावणारे आहे, कधीतरी त्याचा शेवट होणारच आहे. म्हणून भक्तांनी दुःख न करता जन्मरहित व मृत्यूरहित परमेश्वराकडे लक्ष द्यावे. हा सृष्टीचा नाना प्रकारचा दिसणारा पसारा म्हणजेच मायेचा प्रभाव आहे. हा अव्यक्तातून आकारला आला आणि अव्यक्तातच माघारा जाईल. ही ब्रह्मापासून लहान झुडपापर्यंतची सृष्टी, ज्यात एक एकटा जीव व अनेकांचा समूह असलेले ब्रह्मांड समाविष्ट आहे. ती अव्यक्तातून आकार आली आणि त्यातच शेवटी समरस होईल. अशा प्रकारे मरण कोणासच नसते. मग ते साईबाबांना तरी कोठून येईल? श्री साई शुद्ध, बुद्ध, निरंजन व निर्मरण आहे, म्हणजे ते ज्ञानी, दोषरहित आणि मरण नसलेले आहेत. त्यांना कोणी भगवंताचे भक्त म्हणत की महान वैष्णव म्हणत, परंतु आम्हाला ते साक्षात मूर्तिवंत भगवंतच वाटले. गंगा नदी समुद्राला भेटण्यात जाताना वाटेत उन्हाने तापलेल्यांना थंड करते, काठावरच्या वृक्षांना पाणी देते आणि सगळ्यांची तहान भागवते. तशी संतांची अवतार स्थिती असते. ते प्रगट होतात आणि निघून जातात, परंतु त्यांची वागण्याची पद्धत जगाला पापमुक्त करते. बाबांचा क्षमा करण्याचा स्वभाव कमालीचा होता. शांती नैसर्गिक व विलक्षण होती आणि निष्कपटता, कोमलता, सहनशीलता तसेच सदा समाधानी वृत्ती त्यांची अजोड होती. दिसायला जरी ते देहधारी होते तरी ते रूप गुणाशिवायचे व काम क्रोध इत्यादी शुद्ध विकारांशिवायचे होते, म्हणजे त्यांच्याकडे ते नव्हते. ते या संसारी जगात फिरत असले तरी अंतकरणात कोणाचीही संगत नसलेले व सर्व मोहाच्या बंधनापासून मुक्त होते. कृष्ण स्वतः जो साक्षात परमेश्वर तोही म्हणतो की भक्तिपूर्ण संत
हे माझेच जीव की प्राण आहे, ते माझ्या जिवंत मूर्ती आहे. संत म्हणजे मी स्वतःच आहे. परंतु संतांना प्रतिमांची उपमा सुद्धा बरोबर नव्हे. संत माझेच न ढळणारे रूप आहे, म्हणून त्या माझ्या भक्तांची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांचे ओझे मी वाहतो. संतांना जो शरण जातो त्याचे मी चरण वंदितो. असे संतांचे महात्मे स्वतः श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलेले आहे. सर्व सगुण वस्तूंमध्ये जो श्रेष्ठ सगुण वस्तू आहे आणि सर्व निर्गुण वस्तूंमध्ये जो श्रेष्ठ निर्गुण वस्तू आहे. चांगले गुण असलेल्या व्यक्तीमधील तो सर्वात श्रेष्ठ गुण आहे आणि सर्व गुणीजनातला जो अत्यंत श्रेष्ठ गुण असलेला असा गुणीजनांचा जो राजा आहे, जो कृतकृत्य म्हणजे आपल्या श्रमांचे फळ मिळून समाधान पावलेला, अवाप्त काम म्हणजे सर्व इच्छा पूर्ण झालेला व यदृच्छा लाभतृप्त म्हणजे दैवाने जे जे आपल्याला लाभले त्यातच संतुष्ट असणारा असा आहे. जो सतत आपल्या स्वरूपात अत्यंत तल्लीन असून सुख दुःखाच्या पलीकडे आहे, जो आत्मानंदाचे ऐश्वर आहे व त्याचा बडेजाव कोणालाही वर्णन करता येईल. जो साक्षात पूजनीय परमात्मा आहे, तो सर्व प्रकारे वर्णन करण्याला अशक्यच असतो. ही वर्णन न करता येणारी शक्ती पृथ्वीवर दिसण्याजोग्या रूपाने अवतरली आहे. सत्य, ज्ञान व आनंदाच्या सुखाची मूर्ती आणि ज्ञानाची पूर्ण ओळख ती हीच, जिचे अंतकरण ब्रह्माशी एकरूप झालेले आहे, ती मूर्ती देखील हीच. ज्याची प्रपंचापासून निवृत्ती झाली आहे, ज्याची संसार संबंधीच्या व्यवहारापासून मुक्त अशी ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याच्या अनुभवाची स्थिती आहे, अशी जी शुद्ध आनंद मूर्ती ती हीच. आनंद ब्रह्मेती म्हणजे आनंद म्हणजेच ब्रह्म किंवा परमात्मा. आनंद ब्रह्मेती ही श्रुती उपनिषद आनंद ब्रह्मेती ही श्रुती श्रोते नित्य ऐकतात. पुस्तक वाचणारे पोथीत वाचतात, परंतु भाविक शिर्डीत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. धर्म व धर्म वगैरे ज्याचे लक्षण आहे असा हा संसार फार विलक्षण आहे. ज्यांना स्वस्वरूपाचे खरे ज्ञान झालेले नाही त्यांना क्षणोक्षणी हा संसार सांभाळावा लागतो, परंतु ज्यांना स्वस्वरूपाचे खरे ज्ञान झालेले आहे त्यांचा संसार हा विषय नव्हे. ते सदा आत्मस्वरूपातच स्थित असतात. ते नित्य मुक्त व आनंद स्वरूप असतात आणि सदा शुद्ध ज्ञान स्वरूप म्हणजेच परमात्मरूप असतात. बाबाच सर्वांचे आधारस्थान होते, मग त्यांना बसण्याला आधार कशाला, आणि तोही चांदीच्या सिंहासनाचा. परंतु बाबा भक्तांचे लाड पुरवणारे देखील होते. खूप दिवसांचे गोंत्याचे तुकडे त्यांचे एक जुने बसण्याचे आसन होते. त्यावर बसण्यासाठी भाविक भक्त सुरेख गादी घालीत असत आणि मागे टेकण्याची भिंत होती, तिथे एक तक्क्या ठेवीत असत. जसे भक्तांच्या मनात असेल तसे बाबा देखील वागत असत. साईबाबांचे राहणे जरी शिर्डीत दिसत होते तरी ते सर्व ठिकाणी जाणारे होते. याचा अनुभव आपल्या भक्तांना ते नेहमी दाखवित असत. त्यांना स्वतःला जरी काही मनोभावना नव्हत्या तरी ते भक्तांच्या श्रद्धेप्रमाणे सर्व प्रकारचे पूजेचे उपचार स्वीकारित असत. कोणी चौऱ्या ढाळीत असत, तर कोणी पंख्याने वारा घालीत असत, तर कोणी सनया चौघडे वगैरे मंगलकारक वाद्य वाजवण्याची पूजा बाबांना अर्पित असत. कोणी हातपाय धुत असत, कोणी अत्तर गंध वगैरे लावित असत, तर कोणी महानैवेद्य दाखवून त्रयोदशगुणी पानांचा विडा बाबांना अर्पण करत असत. आता त्रयोदशगुणी म्हणजे काय, तर 13 पदार्थ असलेला
मग 13 पदार्थ कोणते असतात त्याच्यामध्ये? एक, शिरा काढलेली विड्याची पाने. दुसरा, फोडलेली सुपारी. तिसरा, चुना. चौथा, खैराचा कात जो बदामी तपकिरी रंगाचा असतो. पाचवा, केशर. सहावा, कस्तुरी. 7, बदाम. 8, कंकोल म्हणजे कापूरचिनी. 9, जायपत्री. 10वा, वेलदोडा. 11, लवंग. 12वा, जायफळ. 13, थोडेसे सोने. तो असं हे 13 पदार्थ असलेला पानांचा विडा बाबांना अर्पण करीत असत, ज्याला त्रयोदशगुणी विडा असे म्हणतात. आता कोणी शिवलिंगाला लावतात. कोणी शिवलिंगाला लावतात तसे 2 बोटांनी एकसारखे आडवे गंध लावित असत. तर कोणी कस्तुरी मिसळलेले गंध किंवा चंदन चर्चित असत. एकदा तात्यासाहेब नुलकरांचे डॉक्टर पंडित नावाचे स्नेही साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत एकदाच आले होते. शिर्डीत पाऊल ठेवताच प्रथम ते मशिदीत गेले आणि बाबांना साष्टांग नमस्कार करून क्षणभर शांत बसले. मग बाबांनी त्यांना जा दादा भटाकडे जा, असे जा असे म्हणून बोटाने व हाताने मार्ग दाखवला. पंडित दादाकडे गेले. दादांनी त्यांचेही योग्य स्वागत केले. मग दादा बाबांच्या पूजेस निघाले आणि पंडितांना येता का म्हणून विचारले. पंडित दादांबरोबर गेले पूजेला. दादांनी बाबांचे पूजन केले. तोपर्यंत बाबांच्या कपाळाला गंधाचा टिळा लावण्याचे कोणालाही धैर्य झाले नव्हते. कोणी कसाही भक्त येऊ, बाबा कपाळाला मात्र गंध लावू देत नसत. महासापती मात्र गळ्यास फासत असत आणि इतर भक्त पायाला लावित असत. परंतु या भोळ्या भाविक पंडितांनी दादांची तबकडी हातात ओढून घेतली आणि श्री साईंचे डोके धरून सुरेख त्रिपुंड काढला. त्यांचे हे धाडस पाहून दादांच्या मनात एकदम धासधूस वाटली. काय हे धाडस? बापरे, आता बाबा खूप रागवतील ना. परंतु जरी असे कधी न घडणारे घडले तरीही बाबा एकही शब्द बोलले नाही. उलट वृत्तीने ते अत्यंत प्रसन्न दिसले आणि पंडितावर मुळीच रागावले नाहीत. असो, ती वेळ जाऊ दिली, पण दादांच्या मनात रोखरोख राहिली. त्यांनी ती गोष्ट संध्याकाळी बाबांना विचारली. आम्ही तुमच्या कपाळाला एवढासा गंधाचा टिळा लावू जाता आम्हाला कपाळाला स्पर्श सुद्धा करून देत नाही, आणि आज सकाळी हे काय घडले? आमच्या टिळ्याचा कंटाळा आणि पंडिताच्या त्रिपुंडाचा जिव्हाळा का? हा काय विलक्षण प्रसंग! याचा काय व्यवस्थित मेळ बसत नाही. त्यावर साईबाबा प्रेमाने हसत दादांना काय म्हणाले, ती गोष्ट किंवा ते शब्द, अतिशय गोड शब्द सगळ्यांनी स्वस्थ चित्ताने ऐकावेत. दादा, त्याचा गुरु ब्राह्मण, मी तर जातीचा मुसलमान, परंतु मी तोच आहे असे मानून त्यांनी माझे गुरुपूजन केले. आपण मोठे पवित्र ब्राह्मण, हा तर जातीचा अपवित्र यवन, त्याचे पूजन मी कसे करू अशी त्याच्या मनात शंका सुद्धा आली नाही. असे करून त्याने बघ मला फसविले. तेथे माझे सगळे उपाय सारले आणि नको म्हणणे जागीच राहिले. मला बघ त्याने ना अधीन केले, म्हणजे आपल्या ताब्यात केले. असे जरी बाबांचे उत्तर ऐकले तरी दादांना ते थट्टेचेच वाटले. परंतु दादा जेव्हा घरी परत आले तेव्हा त्याचा खरा अर्थ कळला. बाबांची ही विसंगती दादांच्या मनाला फार टोचली होती. परंतु पंडिताशी गप्पा गोष्टी करताना बाबांची सुसंगती त्यांना लगेच कळली. धोपेश्वरीचे सिद्ध पुरुष रघुनाथ, जे काका पुराणिक या नावाने प्रसिद्ध होते, त्यांच्या चरणी डॉक्टर पंडित आसक्त होते आणि त्यांच्याशी शिष्यत्वाचा रणबंधही होता. पंडितांनी काकांना पुकारले आणि त्यांना तसाच अनुभव आला. ज्याच्या मनात जसा भाव असतो तसाच त्याच्या भक्तीचा प्रभाव देखील असो. ही सर्व प्रकारची सेवा केवळ त्यांच्या मनात आली तरच करून घेत असत, नाही तर पूजेची ताटेच्या ताटे उडवून देत असत आणि एकदम नरसिंहाचे
रूप दाखवित असत. हे रूप प्रगट झाल्यावर धीराचा कोण असेल की जो जवळ बाबांच्या जाईल. अशी मनाची वृत्ती खवळली तर जो तो जीवाच्या भीतीने पळतच सुटेल. कधी अचानक क्रोधावृत्त होत असत आणि भक्तांवर एकदम आग पाकडत असत, तर कधी एकदम लोण्याहून एकदम नरम स्वभावाचे भासत असत. जणू काय शांती आणि क्षमा यांचा मूर्तिमंत पुतळाच. कधी प्रलय काळाच्या अग्नीसारखे वागत आणि भक्तांना तलवारीच्या धारेवर धरीत असत, तर कधी लोण्याहूनही मऊ दिसत असत आणि एकदम आनंद वृत्तीने वागत असत. क्रोधाने जरी ते थरथर कापले, डोळे जरी गरगर गरगर फिरवले, तरी आईला जसा लेकरा करीत असतो तसाच त्यांच्या पोटी कारुण्याचा झरा होता. क्षणात मूळ स्वभावावर आल्यावर भक्तांना हाक मारून बोलवीत आणि म्हणत असत, माझ्या मनाला कोणावर रागवणे ठाऊकच नसते. आई जर लेकराला लाथा मारेल, समुद्र जर नदीला परतून लावील, तरच मी तुमचा आवेर करीन आणि तुमचे नुकसान करीन. मी माझ्या भक्तांचा आज्ञाधारक आहे आणि त्यांच्या जवळच उभा राहिलेला आहे. मी सदा सदा प्रेमाचा भुकेला आहे आणि भक्तांच्या हाकेला हाक देत असतो. हा कथा भाग लिहिता लिहिता ओघाने जोडण्यासारखी समर्पक कथा मला आठवली. ही उदाहरण म्हणून सांगतो. श्रोत्यांनी ती काळजीपूर्वक ऐकावी. एकदा एक कल्याणचा सिद्दीक फाळके नावाचा असलेला मुसलमान मक्का मदिना यात्रा करून शिर्डीला येऊन पोचला. तो म्हातारा हाजी उत्तरेकडे तोंड असलेल्या चावडीत उतरला. आधी 9 महिने बाबांची त्याच्यावर गैरमर्जी होती. बाबा त्याच्यावर प्रसन्न अजिबात नव्हते. मशीद तशी सर्वांना येण्या जाण्याला मोकळी होती. कोणालाही आडवळणाचे किंवा गुप्त असे काही स्थान तिथे नव्हते. परंतु या फाळक्याला मशिदीत वर चढण्याची बाबांची आज्ञा नव्हती. फाळके म्हणत फार खिन्न झाले. काय तरी हे नशीब विचित्र, मशिदीला पायच लागत नाहीत. काय मी पाप केले होते? आता बाबा माझ्यावर कशाने बरं प्रसन्न होतील? हाच विचार रात्रंदिवस एखाद्या हृदयरोगाप्रमाणे फाळक्यांच्या मनाला लागला होता. तितक्यात कोणीतरी त्यांना सांगितले की असे उदास होऊ नका. तुम्ही एक काम करा, माधवराव देशपांडेंची मदत घ्या, म्हणजे मनाची जी तुमची इच्छा आहे ती पुरी होईल. आधी नंदीचे दर्शन घेतल्याशिवाय शंकर प्रसन्न होईल का? फाळक्यांना हा मार्ग स्वीकारणे बरे वाटले. प्रथम दर्शनी श्रोत्यांच्या मनाला ही अतिशयोक्ती वाटेल, परंतु शिर्डीत बाबांच्या दर्शनाला जाताना भक्तांना हाच अनुभव येत असे. ज्यांच्या मनात बाबांबरोबर शांतपणे संभाषण व्हावे असे वाटत असेल, त्यांच्या बरोबर सुरुवातीला माधवरावांनी जावे. त्यांनी मग हे कोण, कोठून, कशाला आले हे अतिशय गोड शब्दांनी बाबांना कळवावे. त्यांच्या कामाबद्दलचा असा प्रारंभ झाला की साई समर्थ मग बोलण्यास तयार होत असत. हे सगळे ऐकून हाजीने माधवरावांना अति आग्रह केला आणि म्हणाले, एकदा माझी ही तळमळ घालवा आणि मिळण्यास कठीण अशी बाबांची भेट एकदा मला करून द्या. अशा प्रकारे माधवरावांना आग्रह पडल्यावर त्यांनी काम अवघड असो की नसो प्रयत्न करून पाहण्याचा मनात पक्का बेत केला. मग ते मशिदीत गेले आणि धीर करून अगदी हळुवारपणे बाबांजवळ त्यांनी गोष्ट काढली. बाबा, तो म्हातारा फार कष्टी आहे, त्यावर मेहरबानी करा की. तो हाजी मक्का मदिनाची यात्रा करून शिर्डीत तुमच्या दर्शनाला आला आहे. त्याची तुम्हाला दया काय येत नाही? त्याला मशिदीत येऊ द्या ना. अगणित लोक मशिदीत येऊन दर्शन घेतात आणि चटकन परत जातात, आणि हाच का बरं ताटकळत पडला आहे? याच्यावर एकदा कृपादृष्टी करा, म्हणजे त्याला मशिदीत तुमची भेट होईल आणि तो मनातील गोष्ट विचारून ताबडतोब निघून जाईल. त्यावर बाबा म्हणतात, श्याम्या, तुझ्या ओठाचा जार अजून तीळ भरही वाळला नाही. अल्लाची शक्ती त्याच्या पाठीशी नसल्यावर मी तरी त्याच्यासाठी काय करणार?
अल्ला मियाचा देणेकरी असल्याशिवाय या मशिदीत वर कोणी चढेल काय? येथील फकीराची करणी अभूतपूर्व आहे. मी त्याचा मालक नव्हे. असो, त्याला जाऊन स्पष्ट विचार की जवळच्याच त्या विहिरीपलीकडे थेट जी अरुंद पायवाट आहे ती तू नीट चालून येशील का? हाजी तिथंच उभा होता. हाजीने उत्तर दिले, ती किती अवघड असली तरी मी ती नीट चालून येईल, परंतु मला आपण प्रत्यक्ष भेट द्यावी आणि चरणापाशी म्हणजे पायापाशी बसून द्यावे. हे श्याम्याकडून उत्तर ऐकून बाबा त्याला आणखी विचार म्हणाले. 4 वेळा 40,000 रुपये तुम्हाला देणार काय? माधवरावांनी हा निरोप सांगितल्यावर हाजी म्हणाले, हे काय विचारता? मागितल्यावर 40 लाख सुद्धा देईन, हजारांची काय गोष्ट? हे ऐकून बाबा श्यामेला पुन्हा म्हणाले, याला विचार. आज मशिदीत बोकड कापण्याचा आमचा विचार आहे. तुला मांस पाहिजे की एका भागाचे मांस सकट हाड पाहिजे की अंडकोश खाण्याची इच्छा आहे तुझ्या मनात? जा विचार त्या म्हाताऱ्याला की तुला निश्चित काय पाहिजे. अशा प्रकारे बाबा जे म्हणाले ते श्यामेने हाजीला सांगितले. पण हाजी स्पष्टपणे म्हणाला, यातले मला काही एक नको. जे काही तुमच्या मनाला वाटेल ते मला द्यावे. यातले मला काही एक नको. जे काही तुमच्या मनाला वाटेल ते मला द्यावे. मला एकच उत्सुकता आहे. कोळंब्यातील एक तुकडा जरी मिळाला तरी माझे कल्याण झाले असे मी मानेन. हाजीचा हा निरोप ऐकून माधवराव परत आले. कोळंब्यातील एक तुकडा. कोळंबा म्हणजे साईबाबा ज्यावेळेस भिक्षेसाठी बाहेर जात तेव्हा त्यांच्या हातामध्ये ते हाफ सर्कल मध्ये जे भांड मातीचं असायचं त्याला कोळंबा म्हणतात. पुढे आता हाजीचा हा निरोप घेऊन माधवराव परत आले आणि तो बाबांना सांगताच बाबा एकदम खवळले आणि पाण्याच्या घागरी स्वतः उचलून दारात फेकून दिल्या. हात कर 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 चावून हाजीच्या शेजारी आले आणि दोन्ही हातांनी आपली कफनी हाजी समोर वर उचलून म्हणले, तू तुझ्या मनात काय समजलास? माझ्या समोर फुशारकी मारतोस? माथारपणाचा दिमाग दाखवतोस? असा काय तू कुराण पडतोस रे? मक्कीची यात्रा केल्याचा अभिमान वाहतोस? पण तू मला ओळखत नाहीस. अशा प्रकारे बाबांनी हाजीचा अपमान केला. न बोलण्यासारखे आणि मनाला लागतील असे शब्द बाबा त्याला बोलले. हाजी भीतीने फार गोंधळून गेला. मग बाबा मशिदीत माघारी परत आले. मशिदीच्या अंगणात शिरताना माळीनी आंबे विकताना पाहिल्या. त्यांच्या सर्व पाट्या बाबांनी विकत घेतल्या आणि सर्वच्या सर्व पाट्या हाजीला पाठवून दिल्या. मग लगेच बाबा परतले आणि त्या हाजीपाशी पुन्हा गेले. खिशातून 55 रुपये काढले आणि त्याच्या हातावर मोजले. तेथून मग पुढे हाजीवर बाबांचे खूप प्रेम जडले आणि त्याला जेवायला आमंत्रण दिले. दोघेही जणू काय सर्व विसरले आणि हाजी अत्यानंदात तल्लीन झाले. पुढे मग ते बाहेर गेले व पुन्हा आले आणि बाबांच्या प्रेमात मनसोक्त रंगले. बाबांनी नंतर देखील त्यांना वेळोवेळी रुपये दिले. असो, एकदा साई समर्थांना ज्याची आकाशातील ढगावरही सत्ता आहे अशा इंद्राची प्रार्थना करताना पाहिले आणि मनाला फार आश्चर्य वाटले. तो प्रसंग अति भयंकर होता. समग्र आकाश अंधाराने भरून गेले होते. पशु पक्षी घाबरून गेले होते आणि पावसासह सकट सोसाट्याचा वारा सुटला होता. सूर्य मावळला आणि संध्याकाळ झाली. एकाएकी वावटळ उठली. वाऱ्याचा जोराचा सुसाटा सुटला आणि भयंकर खळबळ उडाली. त्यातच ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट, वाऱ्याचाही भयंकर सोसाट व पावसाचा गंधाट भडीमार झाला. मेघांनी मुसळधार पाऊस पाडला. गारा जमिनीवर पडताना फटफट वाजू लागल्या. गावकरी भीतीने गांगरून गेले आणि गुरेढोरे मोठ्याने मोठ्याने ओरडू लागली. मशिदीच्या छपराच्या खालच्या भागात जनसमुदाय वाऱ्या पावसापासून वाचण्यासाठी आला. गुरे ढोरे वासरेही जमली आणि मशिदीत एकच एक सगळीकडे गर्दी झाली. चारही बाजूंना पाणीच पाणी झाले. सारे गवत वाहून गेले. खळ्यातले सर्व पीकही भिजले
आणि लोक मनात एकदम गोंधळून गेले. एकूण एक गावकरी घाबरून गेला. सभा मंडपात येऊन सगळे गावकरी गोळा झाले. कोणी मशिदीच्या छपराच्या खाली थांबले आणि बाबांजवळ आपले घराणे करू लागले. जोगाई, जाखाई, मर्याई, शनी, शंकर, अंबाबाई, मारुती, खंडोबा, माळसाई या सर्व देवदेवता शिर्डीत ठिकठिकाणी होत्या. परंतु अवघड प्रसंग आल्यावर गावकऱ्यांना एकही उपयोगी पडत नव्हती. त्यांचा चालता, बोलता, धावता आणि संकटी पावता एकच देवता म्हणजे साई, साई, साई. त्याला कोंबडा किंवा बोकड लागत नसे, त्याला पैसा लागत नसे. तो फक्त प्रत्यक्ष भावाचा भुकेला होता आणि संकटाचा नाश करीत असे. अशा प्रकारे लोक भ्यालेले पाहून साई महाराज फार दुःखी झाले. गादी सोडून पुढे आले आणि मशिदीच्या ओट्याच्या कडेवर उभे राहिले. आधीच ढगांच्या गडगडाटाने आकाश एकदम भरले होते. विजा कडकडाडत होत्या आणि त्यांचा प्रकाश चमकत होता. त्यातच साई महाराज उंच आवाजाने घसात ताणून ओरडू लागले. आपल्या जीवापेक्षा आपले भक्त व साधू संत देवाला किती जास्त प्रिय असतात. देव त्यांच्या बोलण्याप्रमाणे कसे वागतात आणि त्यांच्यासाठीचा अवतारही घेतात. भक्तांचा धावा ऐकून देवांना त्यांचा कैवार घ्यावाच लागतो. भक्तांची भक्ती आठवून त्यांचा शब्द वरच्यावर जेलावा लागतो. बाबांच्या आरोळीवर आरोळी चालू झाली. आवाज आकाशात धुमधुमला. मशीद ढळमळू लागली असे वाटले आणि सगळ्यांच्या कानाला एकदम धडे बसले. त्या पर्वतात घुमणाऱ्या मोठ्या आवाजाने मशीद व मंदिरे धुमधुमली. तेव्हा मग मेघांनी आपल्या गर्जना आवरल्या आणि पावसाच्या सरी थांबल्या. बाबांच्या मोठ्या आरोळ्यामुळे सगळा सभामंडप ढळमळू लागला आणि भक्त मंडळी भीतीने गोंधळून जाऊन आपल्या जागीच स्तब्ध झाली. खरोखरच बाबांच्या कौशल्याची कल्पनाच करता येत नाही. पावसांच्या सरी ओसरल्या, लगेच वाराही थांबला आणि धुके छिन्न भिन्न झाले. हळूहळू पाऊस कमी झाला. सोसाट्याचा वारा मंदावला. लगेच अंधार नाहीसा झाला आणि आकाशात तारांचा समूह दिसू लागला. पुढे पाऊस पूर्णपणे थांबला. सोसाट्याचा वाराही शांत झाला. आकाशात चंद्र दिसू लागला आणि सगळ्यांना आनंदी आनंद झाला. इंद्राला जणू काय दया आली आणि वाटले संतांच्या शब्दाला मान दिला पाहिजे. ढग 12 वाटे फाकले आणि वादळ एकदम शांत झाले. पाऊस अगदी नरमला. वाराही मंद मंद वाहू लागला. गडगडाट आपल्या जागीच जिरला आणि मग पशु पक्ष्यांना धीर आला. घराच्या वळचणी म्हणजे छपराखालची जागा सोडून गुरे व त्यांची वासरे बाहेर पडून निर्भय मनाने हिंडू फिरू लागली आणि पक्षी आकाशात उडाले. पूर्वीचा भयंकर प्रकार पाहून बाबांचे उपकार मानून सर्व लोक आपापल्या घरी गेले आणि गुरे देखील शांतपणे इकडे तिकडे निघून गेली. असा हा साई दयेचा पुतळा होता. त्याला भक्तांचा फार जिव्हाळा होता. जणू काही आईचा आपल्या लेकरासाठी मायेचा उमाळाच. जणू काही आईचा आपल्या लेकरासाठी मायेचा उमाळाच. त्या प्रेमाचे मी किती वर्णन करू. बाबांच्या अग्नीवरही अशी सत्ता होती. त्याविषयीची लहानशी कथा श्रोत्यांनी काळजीपूर्वक ऐकावी, म्हणजे बाबांच्या शक्तीचे असाधारणत्व व श्रेष्ठत्व कळेल. एकदा दुपारची वेळ होती. धुनीने एकदम मोठा पेट घेतला. मग तेथे जवळ कोण उभा राहील? ज्वालांचा एकदम कल्लोळ उठला. अग्नी प्रचंड वाढला आणि जाळ लाकडांच्या ज्वालांचा कल्लोळ उठला. अग्नी प्रचंड वाढला आणि जाळ लाकडाच्या फळ्यांच्या तख्तपोशीला जाऊन भिडला. मशीद जळून पळून तिचा सत्यानाश होतो की काय असे वाटू लागले. तरी पण बाबा मनाने एकदम स्वस्थ होते. सर्व लोक चिंताग्रस्त होऊन तोंडात बोटे घालू लागली. काय ही बाबांची कमाल. एक म्हणे आणा पाणी, दुसरा म्हणे पण ते घालावे कोणी? घालायला गेले तर सटका मारतील ना. कोणत्या ठिकाणी जाईल? सर्वजण मनात उतावीळ होते. परंतु बाबांना विचारायचा धीर कोणालाच झाला नाही. पुढे मग बाबाच अस्वस्थ होऊन त्यांनी सटक्यावर हात टाकला. ज्वाळांचा भडका पाहून त्यांनी सटका हातात घेऊन फटक्यावर फटका मारण्यास सुरुवात केली आणि म्हणाले, हटके माघारा. धुनीच्या बाजूने एक हात खेचून खांबावर प्रहार करीत करीत
आणि ज्वालांकडे पाहत पाहत ते सबूर सबूर म्हणू लागले. फटक्या फटक्याला जाळ खाली 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 येऊन नरम पडू लागला. धुनी शांत झाली आणि सर्वांची भीती पार नाहीशी झाली. तो हा श्रेष्ठ संत साई ईश्वराचा दुसरा अवतारच. त्याच्या पायावर मस्तक ठेवले तर त्यावर तो आपला कृपेचा हस्त ठेवेल. जो श्रद्धा व भक्तीसह स्वस्थ चित्त होऊन या अध्यायाचे नित्य पारायण करील तो संकटापासून संपूर्णपणे मुक्त होईल. आणखी मी काय सांगू. अंतकरण शुद्ध करून नियमितपणे व कडक रीतीने धार्मिक विधी व कृत्य करणारे व्हा आणि साईबाबांची भक्ती करा, म्हणजे शाश्वत अशा परमात्म्याची प्राप्ती होईल. मनात असलेल्या असाधारण इच्छा ही पुरे होऊन शेवटी पूर्णपणे निष्काम बनाल, म्हणजे कोणतीच इच्छा राहणार नाही. जेथे ईश्वर व जीव यांचा भेद नाहीसा होतो. आशा मिळण्यास कठीण सायुज्य मुक्तीचे स्थान प्राप्त कराल आणि कधीही भंग न पावणारे समाधान तुम्हाला लाभेल. असो, ज्या भक्तांच्या मनात परमार्थ सुखाची चांगली जाणीव भोगायची इच्छा असेल त्यांनी या अध्यायाच्या पुन्हा 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 वाचनाकडे उत्सुकता व आवड ठेवावी. यातील कथा वाचून चित्तवृत्ती शुद्ध होईल, परमार्थ संपादनाकडे प्रवृत्ती वळेल आणि सर्व अप्रिय व अशुभ गोष्टींचा नाश होऊन प्रिय व शुभ गोष्टी प्राप्त होईल. बाबांचा अनुभव घेऊन पाहावा. हेमंतपंत साईस पूर्णपणे शरण आलेले आहेत. पुढील अध्याय अत्यंत पवित्र आहे. त्यात गुरु शिष्यांच्या संबंधांची थोरवी गायली आहे आणि गुरूंचा उपदेश घेतलेल्या मुळे नावाच्या शिष्याला आपल्या घोलप नावाच्या गुरुचे दर्शन कसे झाले हे पुढील अध्यायात सांगितलेले आहे. शिष्यावर कसलाही प्रसंग येऊ त्याने आपल्या गुरुदेवाला कधीही सोडू नये या तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव दाखवून साईबाबा ज्याची ज्या ठिकाणी दृढ भक्ती असेल त्याच ठिकाणी ती वाढीला लावित असत. जे जे भक्त साईच्या चरणांशी आले त्या प्रत्येक भक्ताला कोणास काही तर कोणास काही अशा वेगवेगळ्या नव्या व आश्चर्यकारक रूपात दर्शन देऊन त्यांची आपल्या आराध्य दैवताच्या किंवा गुरुच्या ठिकाणी असलेली भक्ती साईंनी पक्की केली. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमंतपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या या सच्चरित्राचा श्री साई महिमा वर्णनम नावाचा 11वा अध्याय समाप्त झाला आहे. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. अशा तऱ्हेने अध्याय 11वा आपण पूर्णपणे वाचलेला आहे. तो इथे संपलेला आहे. पण अध्याय 11 वरील त्याला पूरक विवरण मी पुढे सांगणार आहे. हा 11वा अध्याय फार महत्वाचा आहे. हेमंतपंतांनी तर या अध्यायाचे पठण म्हणजे यजुर्वेदातील प्रसिद्ध रुद्राध्यायाचे 11 वेळा पठणच म्हटले आहे. श्रीधर स्वामीकृत शिवलीलामृताचाही 11वा अध्याय श्रेष्ठ मानला जाईल. असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. श्रीमद भगवद्गीतेत 11वा अध्याय तर प्रसिद्ध आहेच. त्यात अर्जुनाला भगवंताचे विश्वरूप दर्शन घडते आणि मग तो श्रीकृष्णाचे भगवत स्वरूप ओळखून त्यांना वारंवार नमस्कार करून म्हणतो की तुम्ही आदिदेव, पुराण पुरुष, विश्वाचे आधार, ज्ञाते, ज्ञेय व परमधाम आहात. हे अनंत रूपा तुम्हीच हे विश्व व्यापिले आहे. श्री साई सच्चरिताचा 11वा अध्याय वाचल्यावरही आपणाला कैसे इंद्र अग्नी वरून बाबांच्या वचनास देती मान आणि तो हा साई संतवर ईश्वराचा दुजा अवतार याची प्रचिती येते. म्हणून हेमंतपंत काय म्हणतात ते आपण बघू. कोणी म्हणत भगवत भक्त, कोणी म्हणत भगवत भक्त, कोणी म्हणत महाभागवत, परी आम्हासी ते साक्षात भगवंत मूर्तिमंत वाटले. या अध्यायामध्ये सगुण आणि निर्गुण भक्तीचे स्पष्टीकरण आहे. न करिता सगुणाचे ध्यान भक्तिभाव कदा प्रकटेना.
आणि सप्रेम जेव्हा भक्ती घडेना, कळी उघडेना मनाची. ते उमलल्या विन काही, केवळ कर्णी केसगंध नाही, ना मकरंद ना भ्रमर पाही, ते तर राहील क्षणभरी. सगुणतेची साकार, निर्गुणते निराकार, भिन्न नाही परस्पर, साकार निराकार एकची. थिजले तरी ते द्रुतच संचले, विगुरले तेही द्रुतच म्हणितले, सगुण निर्गुण एकची भरले, समरसले विश्वरूपे. डोळे भरुनी जे पाहू येई, पदी ज्यांच्या ठेविता डोही, जेथ ज्ञानाची लागे सोयी, आवडी होई ते ठाई. जयाची असंगती प्रेम वार्ता करू येती, जयासी पूजू ये गंधाक्षती, म्हणून ही आकृती पाहिजे. निर्गुणाहुनी सगुणाचे, आकलन भाऊ सुकरसाचे, दृढावल्या प्रेम सुगुणाचे, निर्गुणाचे बोधनते. तसेच संतांचे महात्मे पण आहे. गंगा समुद्रा भेटू जाते, वाटेने तापारता शीतल करीते, तिरीचे तरुसी जीवन देते, तृषा हरिते सकळांची. तैसीच संतांची अवतार स्थिती, प्रकट होती आणि जाती, परितयांची आचरिती रीती, पावन करीती जगाते. सगुणातला जो सगुण, निर्गुणातला जो निर्गुण, गुणवंतातील जो अनुत्तम गुण, गुणियांचा गुणिया गुणी राजा. पर्याप्त काम जो कृतकृत्य, सदा यदृच्छा लाभ तृप्त, जो अनवरत आत्मनिरत, सुख दुःखातीत जो. आत्मानंदाचे जो वैभव, कोणा वर्णवल ते गौरव, अनिर्वाच्य सर्वथैव ब्रह्म दैवत मूर्त जो. की ही अनिर्वचनीय शक्ती, दृश्य रूपे अवतरली क्षिती, सच्चित सुखानंदाची मूर्ती, ज्ञान संमिती तीच ती. डॉक्टर पंडितांच्या कपाळावर जी त्रिशुंड काढायची कथा आहे, त्या कथेत आपल्याला बाबा भोळे साम शंकर असल्याचे दर्शन घडते. भक्तांच्या अनन्य भक्ती पुढे त्यांचे काही चालत नाही. भक्तांचा कसलाही हट्ट बाबा ते न रागवता पूर्ण करतात. आपण मोठे पवित्र ब्राह्मण, हा जातीचा अपवित्र यवन, कैसे करू त्यांचे पूजन, ऐसे न तन्मन शंकले. ऐसे मज त्याने फसविले, तेथे माझे उपाय हरले, नको म्हणणे जागीच राहिले, आधीने केले मजतेने. तसेच सिद्दीक फाळकेच्या कथानकातही बाबांचे शंकरासारखे रौद्ररूप दिसून येते, पण ते खरे नव्हे. भक्ताची योग्यता पटली की त्यावर कृपेचा वर्षाव होत असे. जरी क्रोधे कापले थराथरा, डोळे जरी फिरविले गरागरा, तरी पोटी कारुण्याचा झरा, माता लेकुरा तैसा हा. क्षणात वृत्तीवर येता, हाका मारुनी भाती भक्ता, म्हणती मी कोणावरही रागवता, ठावे न चित्ता माझी या. माय हानी लेखुरा लाथा, माय हानी लेखुरा लाथा, समुद्र करी नदी अपरता, तरीच मी होय तुम्हा वेरिता, करी नाही का तुमची या. मी माझी या भक्ताचा अंकिला, आहे पासीच उभा ठाकला, प्रेमाचा मी सदा भुकेला, हाक हाकेला देतसे. खरोखर साईबाबा खुद्द शिवशंकरच असावेत, उगाच नाही हे म्हण पंतांनी या अध्यायाला शंकराचा आवडता रुद्राध्याय म्हटले आहे. आणि पुढे अध्याय 28 मध्ये गुजराती ब्राह्मण मेघा साईस प्रत्यक्ष शंकर भावित, शंकर शंकर मुख्य गरजत, अन्य दैवत मानिना. असा सर्व शक्तिमान व भक्तवत्सल देव शिर्डीकरांना लाभला, हे त्यांचे केवढे भाग्य. न लगे तयासी बोकड कोंबडा, न लगे तयासी बोकड कोंबडा, न लगे तयासी टक्का दो कडा. एका भावाचा भुकेला रोकडा, करी झाडा संकटाचा. तेव्हा हेमंतपंतांनी या अध्यायाच्या पठणाची जी फलश्रुती सांगितली, हेमंतपंतांनी
हा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे याची जी फलश्रुती आपल्याला सांगितली आहे त्याबद्दल शंका घेण्याचे साई भक्तांनो काहीच कारण नाही. होऊनी श्रद्धा भक्तियुक्त करील जो या अध्यायाचे नित्य पारायण होऊनी स्वस्थ चित्त आपद निर्मुक्त होईल. आपदा निर्मुक्त होईल. फार काय करू मी कथन शुद्ध करोनिया अंतःकरण नेमनिष्ठ व्हा साई परायण ब्रह्म सनातन पावाल. पुरेल अपूर्व इच्छित काम व्हाल अंती पूर्ण निष्काम पावाल दुर्लभ सायुज्य धाम अखंड राम लाधाल. अशा तऱ्हेने आजचा हा आपला 11वा अध्याय साई चरणांपाशी समर्पित करूया. मी माझी ही आजची सेवा साई बाबा आणि आपण सर्व साई भक्तांच्या चरणी समर्पित करीत आहे. ओम साईराम.